खरं तर सगळ्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे सांगलीत आणि सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचवर उमेदवारांवर सुरू असलेला वाद, नाराजी यासह इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी झिरो आवरमध्ये उपस्थित आहेत सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील। चंद्रहारजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये। खरं तर सगळ्यात पहिले मी आपलं अभिनंदन करते, शिवसेनेचे आपण उमेदवार आहात। कसा सुरू आहे प्रचार? अतिशय स्फूर्त प्रतिसादामध्ये प्रचार सुरू आहे। आदरणीय उद्धव साहेबांनी ज्यावेळेस 21 तारखेला मिरजमध्ये सभा घेऊन माझ्या उमेदवारीची घोषणा केली, त्यानंतर खरखर उद्धव साहेब आल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण महाविकास आघाडी व शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं। तिथून पुढे आम्ही खरखर आज 2 ते 3 तालुके अक्षरशः पूर्ण करत आणलेलं आहे की प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक गावोगावी जाऊन युवकांच्या असतील, ज्येष्ठांचे असतील, सर्वांच्या भेटी घेऊन आमचे जवळजवळ 6 विधानसभा मतदारसंघापैकी जवळजवळ 2 विधानसभा मतदारसंघ पूर्ण झालेला आहे प्रचार, आणि येणाऱ्या काळामध्ये प्रचारात आम्ही आघाडी घेतलेली आहे। चंद्रहारजी, तुम्ही प्रचारात नक्कीच आघाडी घेतली, उमेदवारी घोषित होण्यात तुम्ही नक्कीच आघाडी घेतली, पण उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जेव्हा उमेदवार जाहीर होणार आहे त्यावेळेला ही उमेदवारी टिकणार आहे का? ज्या दिवशी गेल्या 21 तारखेला म्हणजे 15 दिवसापूर्वी आदरणीय उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेबांनी मिरजमध्ये येऊन माझ्या उमेदवारीची घोषणा केली, त्या दिवशी उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे। उमेदवारी माझी फायनल आहे, त्यात मला कुठलीही अडचण वाटत नाही। आता मी जास्तीत जास्त प्रचार करून लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी गेल्या 21 तारखेला संपलेला आहे। पण एकंदरीत काँग्रेससाठी हा विषय मात्र संपलेला नाहीये आणि त्यामुळे सगळ्यात मोठा तिढा राज्यातला हा खरं तर तुमच्या उमेदवारीवरून आहे असं म्हणता येईल। महाविकास आघाडी टिकेल का इथपर्यंत प्रश्न जर निर्माण होत असेल तर त्यातला सर्वात आघाडीचा मतदारसंघ हा तुमचा आहे। महाविकास आघाडीमध्ये सर्व घटक पक्षांना ही जागा किंवा कुठलीही जागा आपापल्या पक्षाला मागण्याचा अधिकार आहे। त्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या वतीनं ते प्रयत्न करतायत, आमच्या वतीनं आम्हीही प्रयत्न केले, पण आता महाविकास आघाडीमध्ये सर्वजण एकत्र काम करायचं असल्यामुळे हा सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला सुटलेला आहे। त्यामुळे हा उमेदवारी हा विषय आमच्यासाठी आणि मी म्हणेन महाविकास आघाडीचा सुद्धा हा संपलेला आहे विषय। पण हा विषय कधी संपला? कारण आजच बाळासाहेब थोरातांनी सुद्धा बैठक झाल्यानंतर जे काही बोलले त्यावरून अजून तरी त्यांनी सुद्धा दावा सोडलेला नाहीये सांगलीवरून। उद्या 11 वाजेपर्यंत आपण वाट बघूया। उद्या 11 वाजता सगळं चित्र महाराष्ट्राच्या समोर होईल, कुठली उमेदवारी कुणाला मिळालेली आहे, त्यामुळे उद्या 11 वाजता सर्व गोष्टी क्लिअर होतील सगळ्या। खरं तर इतक्या टोकाचा विरोध तुम्हाला मित्रपक्षांकडनंच होतो आहे या उमेदवारीला। येणाऱ्या काळात प्रचार असो, मतदान असो, सर्व मित्रपक्ष जर एकत्र नसतील प्रचारात तर तुम्हाला असं वाटत नाही का की त्याचा त्रास तुम्हाला निवडणुकीत होईल? मला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की माझ्या उमेदवारीसाठी विरोध आहे, माझ्या उमेदवारीसाठी कुठल्याही प्रकारचा विरोध नाही। आज काँग्रेस पक्ष आग्रही आहे की ही जागा त्यांना मिळावी, ते मला विरोध करतात असं बिलकुल नाही, कारण सर्व काँग्रेस नेत्यांशी, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते असतील, सर्वांची माझे अगदी चांगले जवळचे संबंध आहेत। मला वैयक्तिक कुणाचा विरोध नाही। त्यांच्या परीने ते प्रयत्न करतायत की ही जागा काँग्रेसला सुटावी, आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले की ही जागा शिवसेनेला सुटावी, आणि त्या पद्धतीने ही जागा शिवसेनेला सुटलेली आहे। कारण मला वैयक्तिक कुणाचाही विरोध नाही। उद्या ज्यावेळेस महाविकास आघाडीची घोषणा होऊन उमेदवार म्हणून माझी ज्यावेळेस नावाची घोषणा होईल त्यावेळेस सर्व महाविकास आघाडी आम्ही एकत्र काम करू। काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील नेते, सर्वजण आम्ही बैठक घेऊन पुढील रणनीती आखू आपण। विशाल पाटील असो किंवा विश्वजित कदम असो, आपले त्यांच्याशी संबंध कसे आहेत आणि शेवटचं त्यांच्याशी आपलं बोलणं कधी झालं? बरेच दिवसापूर्वी माझी कार्यक्रमाच्या निमित्तानं गाठ पडलेली होती। आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय विशाल दादा असतील, पण त्यांच्याशी अगदी चांगले मित्रत्वाचे माझे संबंध आहेत दोघांच्या बरोबर। विश्वजित कदम तर त्यांच्या शेजारीच आमचं गाव आहे, त्यामुळे ते आमचं वेळोवेळी आमचं भेटणं बोलणं होत असतं। अलीकडच्या काळामध्ये गेले बरेच दिवस झाले या
प्रचाराच्यामुळं लवकर भेट झालेली नाही आमची, पण आता ही 2 दिवसात भेट नक्की होईल. मी स्वतः जाऊन दोघांना भेटून पुढच्या गोष्टींची चर्चा करणार आहे. जर उद्या 11 वाजता म्हणजे आपला विश्वास आत्मविश्वास मला दिसतोय, आपण प्रचाराला सुद्धा लागले आहात, पण जर उद्या आपल्या नावाच्या जागी जर ही जागा खरंच काँग्रेसला गेली तर आपली भूमिका काय असणार आहे? तेच सांगितलं मगाशी, माझ्यासाठी उमेदवारी हा विषय संपलेला आहे. ज्या दिवशी उद्धव साहेब सांगली जिल्ह्यामध्ये येऊन मिरज शहरामध्ये जी 50,000 लोकांच्या समोर माझा हात वर करून ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा केली, त्यावेळी माझ्या मनामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये कुठलीही शंका राहिली नाही की चंद्रहार पाटील ह्या सांगली जिल्ह्याचे उमेदवार असतील. त्यामुळे मला हे उमेदवारी हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. त्यामुळे मी कुठलाच तुम्हाला विचार सांगू शकत नाही की उद्या नाही झालं काय झालं, ते माझी नावाची घोषणा होणारच आहे. नक्कीच तुमचा आत्मविश्वास हा आम्हाला दिसतोच आहे. तुम्हाला येणाऱ्या काळासाठी, तुमच्या उमेदवारीसाठी, तुमच्या प्रचारासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.